गाईस, माझ्या मध्ये तुमचं स्वागत आहे। आजची नवी सुरुवात आहे आपली वाली। आता आपले देवपूजा झालेली आपली देवपूजा ते झालं आपलं वाला। आता आपण बाहेर पाणी चालू आहे, कपडे बी झालेले आहे, कपडे आता घरात टाकणं पडेल आपल्याला। चला मी देवपूजा तुम्हाला दाखवते। देवपूजा झालेली आहे माझी वाली। आपली देवपूजा झालेली आहे। कसं घर बी जास्ती गळत आहे ना, भांडे लावलेले इथे। पोर आज घरी आहे। सकाळी पाऊस येत होता, त्याला कसं दूरून जाणं पडतं, लांब जाणं पडतं शाळेमध्ये, त्याच्यामुळे। राज नमस्कार कर बेटा। नमस्कार। पोरांना दाखवते मी बाहेर पाणी चालू आहे आमच्या इथे। कार्तिक काय खातोय बेटा? नमस्कार कर। होय नमस्कार। पोहे खातोय तो। तर आज त्याचा मोठा भाऊ घरी आहे, तो बी आज म्हणतोय मला घरी राहायचंय। का रे शाळेत जाय ना बेटा। शाळेत जाय का बर नाही? आज त्याचा मोठा भाऊ घरी आहे, त्याला शाळेत जायला आवडतं। तयारी केलेली होती सकाळी, मग जोराने पाऊस सुटला, आम्ही बोललो तर घरी राहून जाय, सायकलवर जाणं पडतो त्याला, त्याच्यामुळे तो त्याचा येवा करतोय। लहान आहे आता काय। आता घरातच कपडे टाकून घेते मी, ते कार्टून पाहत आहे। घरामध्ये कपडे टाकून घेते, मग स्वयंपाक करू आपण। काम तर सगळे झालेले, आपले भांडे घासायचे बाकी आहे। पालकची भाजी आणि भात टाकते थोडासा, आणि गंगाफळीची भाजी करते मी। हा खायचं, सगळं खायचं। हिरवा भाजीपाला चांगला राहतो। हा हिरवा भाजीपाला आणि ताकद वाढती, आपलं रक्त वाढतं। खायला पाहिजे, असं येणे करायचं बेटा, सगळं खायचं। पोरांना आवडतच नाही पालकची भाजी, सगळं खायला पाहिजे पोरांनी। चला आपण आता घरामध्ये कपडे टाकून घेतो। घरातच कपडे टाकणं पडत आहे, बाहेर तसं पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे आता थोडस पुढच्या घरामध्ये टाकतील कपडे, पंख्याच्या हव्यात खाली सुकून जाईल आपले कपडे। काय करते? भाजी कापते बेटा, शेपूची भाजी खायची ना। कशी बनवती? गोटलेली बनवती? हा, गोटलेली भाजी मस्त लागते भातासोबत, भाकर। नाही चांगली लागते का? मग खायचं बेटा। पहिल्यांदा खातोय आम्ही। असं आहे का? तुम्ही खाताच नाही, तुम्हाला आता सगळं खायचं या दिवसामध्ये हिरवा भाजीपाला। हा त्याच्याने ताकद वाढते। खायला पाहिजे, नखरेने करायचे। भाजीला पण कशी आहे? पोरांना ना अजिबात शेपूची भाजीच आवडते नाही, पोरांना हे वाटतं खायला। मम्मी तुला माहिती का काल काय झालं होतं? काय झालं? काल पाऊस पडला होता ना, माझ्या शाळेच्या ग्राउंड मध्ये पाणी भरलं होतं, म्हणून काल मी पडून गेला होता। अजून नीट चालायचं ना, खड्डे पाहिजे बेटा, माती पाहिजे। आता ते काय पावसाचा सगळी जागा चिकणी होऊन जाईल। सायकल बी रस्त्यावर नीट चालवायची। आपल्याला रेसिपी दाखवायची होती शेपूची भाजीची, तर दाखवून सगळी लाईट चालली गेलेली होती। आता मी त्या कुकर मध्ये शेपू धुवून टाकलं आपण। मसूरची डाळ घेतली, तुरची डाळ घेतली, हरभऱ्याची डाळ घेतली, शेंगदाणे घेतले, टमाटे घेतले। ते आपण म्हणजे पालकची भाजी काही तुम्हाला दाखवलेली, लाईट चालली गेली होती, लाईट किती जाय करत होती। पुढच्या याला मी दाखवून पालकची भाजी कशी बनवायची गोटलेली, ते आपली पालकची भाजी अशी आपण बनवली होती। आता पोरांना बसवते जेवायला, त्याला पालकची भाजी आणि भात दिलेला आहे। आता मोठ्या पोराला बी देते पालकची भाजी, गंगाफळीची भाजी, पोळी, भात। चालेल आज बेटा, जेवण झाले, भांडेकुंडे बी झाले। पोर हसताय मला, पाहताय ना पोर। हे पा आमचे व्हिडिओ कसे वाटताय कमेंट मध्ये आम्हाला सांगा, खूप सपोर्ट करा आम्हाला। तुम्ही नुसते व्हिडिओ पाहताय, खाली बटन दिले दाबा, आमचे व्हिडिओ तुम्ही पहा, आमचे व्हिडिओ तुमच्यापाशी पोहोचतील। जय महाराष्ट्र।